नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघू शकता माझ्या हातामध्ये तुम्हाला मिरचीचं झाड दिसत असेल. ह्या 30 दिवसाचं झाड आहे आणि व्हायरसवर गेलेलं आपल्याला दिसत असेल. तर मुळात हे झाड व्हायरसवर नाहीच, या झाडावर व्हायरस नाही. ही जे काही आहे ती अन्नद्रव्याची कमतरता आहे. ही अन्नद्रव्याची कमतरता कशामधून झाली, कशामुळे झाली, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मी आकाश भारती. बघू शकता तुम्ही झाडामध्ये मुळांचे 2 प्रकार असतात. एक जे असते मेन मुळं असती आणि दुसरं म्हणजे तंतुमुळे असतात, जे की आपण पांढरी मुळे म्हणतो. पांढरी मुळे असं म्हणतो त्याला. तर पांढरी मुळे काय करतात, जमिनीतलं अन्नद्रव्य मेन मुळीपर्यंत नेतात. मेन मुळी झाडाला अन्न सप्लाय करत असते. जर झाडाची मेन मुळी जर व्यवस्थित नसेल तर झाड ग्रोथ करणार नाही. झाडाला अन्नद्रव्याची विकनेस येईल, त्यामुळे झाड आपल्याला व्हायरसवर गेलेलं असं दिसत. बघू शकता तुम्ही, हे बघू शकता नर्सरीमधून जे काही रोप आणतो आपण, तर ते गोल ट्रेमध्ये असल्यामुळं हे बघू शकता मुळांची 30 दिवसाच्या जास्त झाल्यामुळं मुळांची अशी गोल प्रमाणात हे बघा स्प्रिंगसारखं रोप मूळ जे झालेलं आहे, मेन मुळी जी आहे बघू शकता, अशी जर पाहिली तर इतक्या खोलवर गेली असती, अन्नद्रव्य भरपूर भेटलं असतं, याचा अपटेक चांगला झाला असता. तर ही स्प्रिंग झाल्यामुळे गोल गोल झाल्यामुळं अन्नद्रव्य ज्या प्रमाणात झाडाला पाहिजे होतं त्या प्रमाणात भेटलं नाही. त्यामुळं आपल्याला झाड व्हायरसवर गेलेलं दिसून येते. मुळात व्हायरस झाडावर 60 दिवसापर्यंत येतच नसतो मित्रांनो. थ्रिप्सचा अटॅक 60 दिवसाच्या नंतर तुम्हाला जास्त प्रमाणात मिरची पिकावर झालेला दिसतो. जे काही आहे तर अन्नद्रव्यामुळे झाडे असे होतात. त्यासाठी आपण लावताना अत्यंत तंतोतंत काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी उत्पादन वाढणार आहे आपलं आणि भरघोस असं उत्पादन भेटेल. असं जर पद्धतीनं आपण रोप लागवड केली, असे जर झाड झाले तर आपल्याला कुठेतरी उत्पन्नात घट पाहायला मिळेल. ज्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न पिकापासून पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला मिळणार नाही. जे काही शेतकऱ्यांचा अतिरिक्त हे झाड व्हायरसवर गेले, याला कीटकनाशकांना चांगले मॉलिक्युल फवारा, यासाठी होणारा जे काही खर्च आहे, व्यर्थ खर्च होऊ नये यासाठी हे सर्व काही तुम्हाला माहिती सांगत आहे. ही झाडाच्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, यावर व्हायरस नाही आहे. तुम्ही छोटे मॉलिक्युल वापरून यावरती आता नियंत्रण करू शकता. एवढीच माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती कळवा, जेणेकरून त्याला जी पिकामधली जी माहिती आहे, पुरेपूर प्रमाणात माहिती माहीत नाही शेतकऱ्यांना, ती माहिती त्याला कुठेतरी कळाली पाहिजे. रोप लावायची कसं या संदर्भात आपण अगोदरच यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकलेला आहे. पुनश्च आपण जाऊन ते बघू शकता. आणि रोप कसं लावायचं, एकदम हलक्या हाताने रोप कसं लावायचं याविषयी आपण व्हिडिओ टाकलेला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना होणारं जे नुकसान आहे ते टाळता येईल. शेतकरीला कुठंतरी होणारं जे 4 पैशाचं नुकसान आहे ते कुठंतरी थांबता आलं पाहिजे. यासाठी सर्व काही चाललेला हा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला फॉलो करा. स्टॉप करा.